की जे कमी ऑक्सिजन लेवलमुळे देखील पेशीचा आकार चेंज होतो व तो वेळासारखा होऊन जातो. तर हे कारण आहेत की आपल्या भागामध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आढळतं. समजलं इथपर्यंत? तर मग जो सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे. पण मग या आजारामध्ये ना 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. आता या आजारामध्ये ह्या 2 प्रकारचे खूप महत्वाचे असतात आणि हे ज्यांना समजले त्यांना म्हणजे जवळपास सिकल सेल पण समजून जाईल. याच्यात 2 प्रकार असतात. तर पहिला प्रकार जो असतो सिकल सेल रुग्ण, सिकल सेल रुग्ण किंवा ग्रस्त किंवा पीडित, त्याला आपण इंग्लिश मध्ये सफरर म्हणतो. पहिला प्रकार सिकल सेल रुग्ण, त्याला इंग्लिश मध्ये आपण सफरर म्हणतो. त्याच्या नावामध्ये दिलेले सफरर म्हणजे तो या आजारातून सफर करतो. म्हणजे या व्यक्तीला हा आजार म्हणजे 100% हा सिकल सेल आजार असतो. हा तो पहिला प्रकार झाला. म्हणजे या व्यक्तीमध्ये या आजाराची जी काही लक्षणे असतात ती सर्व लक्षणे या व्यक्तीमध्ये आढळतात. सफरर व्यक्तीमध्ये हा या आजाराचा म्हणजे 100% या व्यक्तीला हा आजार असतो. हा झाला पहिला प्रकार. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण मराठीत म्हणतो सिकल सेल वाहक आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण कॅरियर म्हणतो. तर याच्या पण नावातच दिलेलं आहे वाहक, कॅरियर. हा फक्त या आजाराचा वाहक असतो. हा आजार पुढच्या पिढीमध्ये कॅरी करण्याचं काम करतो. या व्यक्तीला या आजाराची कुठलीही लक्षणं नाही राहत. मुळात म्हणजे या व्यक्तीला जवळपास हा आजारच नाही राहत. फक्त तो काय करतो की हा आजार पुढच्या पिढीला द्यायचं काम करतो. एक आपण असं समजू आपल्या शब्दात की जो सफरर असतो, जो सिकल सेल ग्रस्त व्यक्ती असतो, त्याच्यात 100% हा आजार असतो आणि हा जो वाहक असतो हा फक्त या आजाराचा वाहक असतो. याच्यात समजून घेऊ की 50% असतो. म्हणजे हा फक्त या आजाराचा वाहक आहे. या व्यक्तीला या आजाराचं कुठलं लक्षण दिसत नाही, ना कुठला त्रास होतो. अपवादात्मक एखादा व्यक्ती असतो कॅरियर, वाहक, त्याला त्रास होतो. बाकी सहसा या व्यक्तीला या आजाराचा कुठला त्रास होत नाही. असे या आजाराचे 2 प्रकार पडतात. मग या आजाराचे आपण लक्षण जर विचार करायचा म्हटलं तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं की हा आजार आरबीसी आपली जी रेड ब्लड सेल याच्याशी रिलेटेड आहे. ती रेड ब्लड सेल जी असते नॉर्मल रेड ब्लड सेल ही गोल आकाराची असते आणि ही जी असते सिकल सेल ही विळ्याच्या आकाराची होऊन जाते. मग ही जी सिकल सेल जी विळ्याच्या आकाराची झालेली असते ती कंपोज झालेली असते. तिचा लवचिकता त्याच्यात गेलेली असते. त्याच्यामुळे ती जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमधून जेव्हा छोट्या छोट्या सेल मधून जेव्हा वाहते ना त्यावेळेस ही विळ्याच्या आकाराची सेल काय होते की अटकते. ती वाहताना अटकते. हे बघा तुम्हाला दिसणार नाही एवढं लांबून पण बघा हे जे डायग्राम दिलेले आहे. हे जो पहिला डायग्राम आहे या डायग्राम मध्ये दाखवलंय की जी नॉर्मल आरबीसी आहे ती आपल्या शरीरात वाहते. ती एकदम व्यवस्थित वाहते, सुरळीत वाहते. आणि जी दुसरी दाखवलेली आहे हे जे 2 दाखवले त्याच्यात सिकलचे सेल दाखवले. हे बघा या सगळ्या अटकल्या एकमेकांमध्ये. यांची लवचिकता चालली जाते आणि या चिकट होऊन जातात. ह्या चिकट चिटकून राहतात आणि त्यामध्ये अटकून राहतात. मग त्याच्यात काय होतं आपल्या आरबीसी मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो एचबी, हिमोग्लोबिन. याचं काम काय असतं की आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करायचं काम असतं. मग काय होतं की ह्या ज्या पेशी ह्या एकमेकांमध्ये अटकल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. आणि जी नॉर्मल आरबीसी असते हिचं आयुष्य असतं 100 ते